बाबा, आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. काय सांगा? आज गणपती उत्सवाचं आज गणेश उत्सवाचं आगमन, आज गणपती बाप्पाचं आगमन झालं, गणेश उत्सव सुरू झालाय. गणपती बाप्पांना हेच साकडं घालू शकतो की या मराठवाड्यात राज्यात अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीचं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. यामध्ये शेतकऱ्यांना बळ द्यावं आणि राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी की या खचलेल्या शेतकऱ्यांना भरघोस असं हेक्टरी पॅकेज द्यावं, हेक्टरी 1,00,000 रुपये मदत द्यावी आणि राज्यातील या गरीब शेतकऱ्यांचं सरसगट कर्ज माफ करावं, असं या गणपती चरणी मी राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो. बाबा, शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. तोंडात असे आलेलं ते पीक होतं, अक्षरशः ते पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे. मात्र अजूनही घोषणाचाच पाऊस आहे. जे ऍक्च्युअल त्यांना मदत पाहिजे अजूनही ती झालेली नाही. चौकशी चालू आहे, अहवाल येत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी पाठीमागे सुद्धा जे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं घोषित केलं होतं, ते सुद्धा अद्याप 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही. आणि आता त्यातीलच पुन्हा ही अतिवृष्टी, नवीन अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. त्यामुळं राज्य सरकारने काय करायचं ते करावं, परंतु शेतकरी बांधवांना तात्काळ राहिलेलं पहिलं अनुदान आणि आता हेक्टरी 1,00,000ची मदत आणि सरसगट कर्जमाफी द्यावी अशी मी राज्य सरकारला विनंती करतो. तरच राज्य सरकारला कुठंतरी येणाऱ्या काळात शेतकरी जगू देईल, नाही तर अन्यथा त्यांना राज्याच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा की अनेक असे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे महायुती आहे. मात्र ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महायुतीचेच घटक पक्ष शिंदे गट आहेत, ते त्या मतदारसंघावर दावा करतात. ज्या ठिकाणी शिंदे गटाचा दावा आहे त्या ठिकाणी भाजपचे लोक दावा करतायत. काय वाटतं तुम्हाला, ही युती टिकेल का पुढे किंवा काय होईल याच्यामध्ये? युती कोणाची टिकल किंवा नाही टिकल, परंतु राज्यात 100 पेक्षा जास्त ओबीसीचे आमदार झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ते नक्कीच हा जातीवादी मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये जातीवाद, जरांगे नावाच्या छपरी माणसाला समोर करून जातीवाद पेरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या अनेक घटकावर हल्ले करण्याचं काम, झुंडशाही निर्माण करून अनेक ओबीसी बांधवांना, गोरगरीब, माझ्या न्हावी समाज असेल, सुतार समाज असेल, सोनार समाजावर हल्ले करण्याचं काम करून ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचं काम केलं. याचाच प्रत्यय म्हणून येणाऱ्या काळात पूर्ण राज्यामध्ये ओबीसी आता चिडलेला आहे आणि या राज्य सरकारला घरी पाठवण्याच्या तयारीत आहे. आणि येणाऱ्या काळात सर्व पक्षाचे मिळून ओबीसीचे 100 पेक्षा जास्त आमदार राहतील. आम्हाला पक्षाशी घेणं देणं नाही, परंतु ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे, ज्यांनी ओबीसीचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एकीकडे तुम्ही म्हणताय की ओबीसीचे 100 आमदार निवडून गेले पाहिजे, दुसरीकडे जरांगे पाटील म्हणतात की आमचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून गेले पाहिजे. जरांगेमध्ये दम नाही. जरांगे 288 उभा करायचे म्हणतात. जरांगेला माझं खुलं आव्हान आहे, जरांगेने 288 नाही, फक्त 88 उमेदवार उभा करून दाखवावे, त्यापैकी 8 आमदार निवडून आणावे. जरांगे हे निव्वळ छपरी माणूस आहे, कुठंतरी या राज्यातील मुख्यमंत्र्याचं बाहुलं आहे आणि काही प्रस्थापित मोठ्या जबाबदार नेत्यांचं सुद्धा तो बावला आहे. ज्यांनी जेवढी चावी दिली तेवढं जरांगे वाजवण्याचं, टुकटुक करण्याचं काम करतात. त्यामुळे जरांगे एकही मालकाचा त्यांना आदेश नाही आणि मालक त्यांना उमेदवारी, कुठलेही उमेदवार उभा करून देणार नाही. त्यामुळे जरांगेनी मोठमोठ्या वल्गना बंद कराव्यात आणि मराठा समाजाला कसं न्याय देता येईल याकडे, गरीब मराठ्यांना कसा न्याय देता येईल याकडे लक्ष द्यावं. राजकारणाची भाषा जरांगेची कुवत नाही, राजकीय भाषा बोलण्याची. जरांगेने आजपर्यंत गरीब मराठ्यांना फसवण्याचं काम केलंय आणि जरांगे फक्त निजामी मराठ्यांचं नेतृत्व करतात, निजामी मराठ्यांना मोठं करण्याचं काम करतात आणि निजामी मराठी पुन्हा कसे सत्तेत जातात, जे यांना खोके आणून देतील अशा लोकांना कसं सत्तेत पाठवता येईल अशासाठी जरांगे काम करतात. त्यामुळं गरीब मराठ्यांनी आता जरांगेपासून सावध झालं पाहिजे आणि जरांगेला आता येणाऱ्या काळात धडा शिकवला पाहिजे. मला सांगा भाई, एकीकडे जरांगे पाटील उमेदवाराची जी चाचपणी चालू आहे, जवळपास 1000च्या आसपास लोकांनी येऊन त्यांना बायोडाटा दिलेले आहेत आणि अनेक लोक इच्छुक आहेत की बाबा दादाने आम्हाला जर समजा आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढू. मग तुम्ही म्हणता एकीकडे जरांगे पाटील निवडणूक लढणार नाही, ह्या लोकांचं काय होईल? म्हणजे जसं लोकसभेला झालं, अनेक लोकांनी त्यांच्याकडे उमेदवारी मागितली
आणि किंवा पाठिंबा मागितला, परंतु जरांगे ह्या माणसाने ज्यांनी त्यांना रसद पुरवण्याचं काम केलं, ज्यांनी त्यांना खोके देण्याचं काम केलं, अशा लोकांना जरांगीने मदत करण्याचं काम केलं आणि गरीब मराठी अनेक ठिकाणी उभा राहिले, ज्यामध्ये आपल्या जालना लोकसभेला मंगेश साबळे नावाचा युवक जो जरांगेचा सहकारी असताना सुद्धा मंगेश साबळेच्या विरोधात जरांगीनं काम केलं आणि कल्याण काळेंना सपोर्ट केला. म्हणजे जो त्यांना पैसा देईल त्याला जरांगे सपोर्ट करतात. म्हणजे जरांगे गरीब मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीत, पैशावाल्या मराठ्यांचं नेतृत्व करतात, निजामी मराठ्यांचं नेतृत्व करतात. त्यामुळे गरीब मराठ्यांना माझी विनंती आहे, ह्या जरांगे सारख्या छपरी राजकारणाच्या नादी लागून समाजाचं वाटोळ करून आणि अनेक समाजामध्ये दुही माजवण्याचं काम सर्व समाजाने केलं नाही पाहिजे. जरांगेच्या नादी लागून समाजामधले जे तेढ निर्माण झालंय हे शांत झालं पाहिजे, असं माझं या गरीब मराठा समाजाला विनंती आहे. दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की परंतु अब्दुल सत्तार आहेत ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री, ते देखील काल येऊन त्यांना भेटून गेले 2 दिवसापूर्वी. सत्तार हा अनेक पक्षातून पक्षफुटी करणारा गद्दार माणूस आहे. एकतर सत्तार हा अत्यंत भ्रष्टाचारी माणूस आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणे, शेतकऱ्याला धमकावणे आणि दादागिरी करून संपत्ती गोळा करण्याचं काम ह्या सत्तार नावाच्या माणसाचं आहे. त्यामुळं ह्या सत्तारला येणाऱ्या काळात शेतकरी आणि सर्व ओबीसी समाज बांधव गाडवल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्तार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणारा हा गद्दार सत्तार आहे आणि सत्ताराला शेतकऱ्याशी काही घेणे देणे नाही. कुठतरी मांडवली करण्यासाठी आणि जरांगीला खोके नेऊन देण्यासाठी सत्तार संध्याकाळी आंतरवाडी सराटीत जातो आणि जरांग्यासोबत सेटलमेंट करण्याचं काम हा सत्तार करतो. त्या सत्तारला येणाऱ्या काळात विधानसभेच्या बाहेर काढल्याशिवाय ही सिल्लोड मतदारसंघातील जनता स्वस्थ बसणार नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात की येवल्याचं चित्र वेगळं दिसणार आहे आणि एकीकडं छगन भुजबळांनी देखील चॅलेंज केलं आहे की तिथं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा. जरांगीची भुजबळांना चॅलेंज देण्याची अवकातच नाही. भुजबळ हे ओबीसीचे देशाचे नेते आहेत आणि भुजबळांना कोणीही पराभूत करू शकत नाही. भुजबळ आजही कोणी किती मशिया उभा राहिला त्यांच्या विरोधात तर लाखापेक्षा जास्त लीड घेऊन भुजबळ येवल्यातून निवडून येणार आहेत. त्यामुळे जरांगे सारख्या चिलटांनी भुजबळांच्या नादी लागणं योग्यच नाही. जरांगेत जर खरंच दम असेल तर जरांगेने घनसावंगी विधानसभेमधून उमेदवारी करावी. मी नक्कीच एक गरीब ओबीसी उमेदवार त्याच्या विरोधात उभा करीन आणि त्याला निवडून लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचं काम मी करल. परंतु जरांगेनी त्याच्या दम असेल तर घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी. येवला तर खूप दूर आहे.